आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांची मोठी कारवाई. कुख्यात कोलप टोळी 2 वर्षांसाठी हद्दपार. सांगली जिल्ह्यात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात स्वप्नील उर्फ गोट्या प्रकाश कोलप आणि त्याच्या टोळीतील सदस्य उमेश रमेश कोलप व रोहित रमेश कोलप यांना 2 वर्षांसाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घरफोडी, खंडणी, शासकीय कामात अडथळा तसेच अल्पवयीन मुलीचा छळ यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 55 अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली. गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी सांगली पोलीस यापुढेही अशा कठोर कारवाई करत राहणार आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.